नमस्कार, मी तेज बाळकृष्णजी कराळे, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा. बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. बे पोट्यो लक्ष द्या, इकडं आपण चॅप्टर चालू केलं होतं शब्दाची चौथी विकारी जात क्रियापद. बरोबर आहे. शब्दाच्या जाती पाहून राहिलो, 4 विकारी आणि 4 अविकारी. विकारीले दुसरं नाव आहे अव्यय. बे छोट्यो अव्यय आहे का? विकारीले दुसरं नाव सव्यय आणि अविकारीले अव्यय. नामाच्या लिंग वचन विभक्तीनुसार ज्या ज्या जाती बदलते त्याले म्हणायचं विकारी आणि ज्या घनघटत नाही त्याले म्हणायचं अविकारी. नामाले हागून उलट्या लागल्या, ज्याले ज्याले हागून उलट्या लागते त्याला काय म्हणायचं विकारी. विकारी जातीतली नाम पाहिली, सर्वनाम पाहिली, ठीक आहे. त्याच्यानंतर विशेषण पाहिली आणि आता शेवटली विकारी जात पाहून राहिलो क्रियापद. मोठं चॅप्टर आहे मोठं चॅप्टर आहे. याच्यावर पुन्हा एक चॅप्टर पाहायचे आहे क्रियापदाचे काय. दुसरं चॅप्टर आहे क्रियापदाचे काय व अर्थ. आणि त्याच्यानंतर चॅप्टर आहे समास. समास त्याले समजन. समास म्हणतो प्रयोग. प्रयोग त्याले समजन ज्याले क्रियापद समजन. तर कायले म्हणते क्रियापद? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे का? बेडुकरे हो, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे का? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. आता लक्ष द्या, वाक्यात सर्वात महत्वाचा शब्द कोणता आहे? तर क्रियापद. कोणता शब्द महत्वाचा आहे? वाक्यातला सर्वात महत्वाचा शब्द कोणता? क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थच पूर्ण होत नाही. अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे. का पाहिजे वाक्यात? नुसतं क्रियापद जरी म्हणलं तरी वाक्याचा अर्थ पूर्ण होत. एखाद्याला म्हणलं ये, कोणीच नाही आहे. कोणाला बोलावं सर? भूताले बोलावलं चोट्या, ठीक आहे. त्यालाच बोलावणं. त्याला म्हणत आहे तू ये. त्याला ये म्हणलं तरी समजलं. त्याला म्हणलं जा, फक्त जा म्हणलं तर जा. का होय? क्रियापद नुसत्या एका शब्दानं अर्थ का करत आहे? पूर्ण. का करत आहे? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे का? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे का? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे का? क्रियापद. मग आता लक्ष द्या रे बाबू, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. मग जा आहे, मग ये आहे, तर हे वाक्याचा अर्थ पूर्ण करते. पण याच्या अगोदर आहे तू ये, तू जा, मग हे कर्ता होय आणि हे का होय? क्रियापद. वाक्यात 2 शब्द खूप महत्वाचे आहे. एक सब्जेक्ट आणि एक ऑब्जेक्ट, म्हणजे कर्ता आणि क्रियापद, ठीक आहे. वाक्यात कर्म येऊ का नाही येऊ, कर्म आलं तरी बरं, नाही आलं तरी बरं. आलं तर त्याला सकर्मक म्हणते, नाही आलं त्याला अकर्मक म्हणते. मग क्रियापदाचे प्रकार गिकार पाहायचे आपल्याला, ठीक आहे, याच चॅप्टर मध्ये. मग कशाले म्हणते क्रियापद? बोमला. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे आता लक्ष द्या. ठीक आहे, लक्ष द्या. मी, ठीक आहे, लक्ष द्या. मी काल, ठीक आहे, मी काल झिपरीले, ठीक आहे. का म्हटलं? मी काल झिपरीले, ठीक आहे. मी काल झिपरीले गुलाब भेट दिला. गुलाब भेट दिला कोणाले? झिपरीले. कोणाला दिला? झिपरी, ठीक आहे. आता हे जे झिपरी आहे, हे झिपरी हिची येणी झिपरी आहे म्हणून इले झिपरी नाव ठेवलं पोट्ट्यानं. मी काल झिपरीले गुलाब भेट दिला. याच्यातलं क्रियापद कोणतं आहे? दिला. जोपर्यंत जोपर्यंत मी दिला म्हणत नाही, मी म्हणलं मी काल झिपरीले आणि थांबलो, सर झिपरी सोबत का केलं तुम्ही? लटा बोलल्या का तिच्या? ठीक आहे, का तिले मारलं? ठीक आहे. मी काल झिपरीले गुलाब, ठीक आहे, गुलाब भेट दिला. सर्वात महत्वाचा शब्द आहे कोणता? दिला. वाक्याचा सर्वात महत्वाचा शब्द म्हणजे क्रियापद, ठीक आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. मग मी अश्विनीला थांबलो, सर का केला अश्विनी सोबत? तर मी काल अश्विनीला आर्वी नाक्यावर भेटलो. का झालं? अबे भेटलो का झालं? क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. बोमला. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद आणि त्याचा मूळ शब्द भेटलोचा मूळ शब्द भेट. या क्रियापदाच्या मूळ शब्दाले म्हणते धातू. बे चोट्यो नातू नाही डुकरे हो, का म्हणते? धातू. क्रियापदाच्या मूळ शब्दाला धातू म्हणतात, ठीक आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे, ठीक आहे, क्रियापद, ठीक आहे. मग आता लक्ष द्या रे,
ए भाऊसाहेब आता लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो, ठीक आहे भाऊसाहेब इकडे लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो आता, ठीक आहे. ए क्रियापद, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद, ठीक आहे. आता इथं लक्ष द्या, आता कधी कधी वाक्यात क्रियापदाचा मूळ शब्द सुद्धा क्रियापद म्हणून येऊ शकते. आई मला एक ग्लास पाणी दे, आई मला एक ग्लास, ठीक आहे, एक ग्लास पाणी, अबे पाणी दे. मी तिला गुलाब भेट दिला, दिला का झालं, हे दिला का झालं क्रियापद, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा. आणि दे का झाला त्याचा धातू का झाला, पण कधी कधी धातू सुद्धा क्रियापद म्हणून येऊ शकते, ठीक आहे. हे पाहिलं, आई मला एक ग्लास पाणी दे, तू इथून जा, ठीक आहे, तुझ्यामुळे सारा प्रॉब्लेम आहे, तू इथून जा, ठीक आहे. मग आता ठीक आहे गेली ते, ठीक आहे, तू इथून जा. आता हे जा का झालं, ए मी तिच्याकडे जाईल, जाईल का झालं क्रियापद, आणि त्याचा मूळ शब्द का झाला जा. पण कधी कधी धातू सुद्धा क्रियापद म्हणून येऊ शकते. तू इथून जा, तुझ्यामुळे सगळ्या प्रॉब्लेम आहे, गेली, जाऊ द्या, ठीक आहे. मग आता हे समजलं का तुम्हाला, कधी कधी धातू सुद्धा काय तो, अबे कधी कधी धातू सुद्धा काय तो क्रियापद म्हणून येतो. पण ठीक आहे, आता याच्यात आपल्याला आता याच्यात आपल्याला तीन शब्द पाहायचे आहे. एक पाहायचा आहे क्रियापद, का पाहायचा आहे बेडुकरेव, का पाहायचा आहे, आणि क्रियापदाच्या मूळ शब्दाला का म्हणते धातू, ठीक आहे. आणि दुसरा शब्द पाहायचा आहे धातू साधित, का पाहायचा आहे, आणि धातू साधित आले दुसरं नाव आहे कृदंते, का नाव आहे बे, का नाव आहे चोट्यो, हा कृदंते, ठीक आहे. मग जमन का, हे जमन का, हा हा कृदंते घ्या ना, बोमलू काय राहिले हो, ठीक आहे. हा मग पोट्या, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, आता लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो, त्याचे घर आगीत पेटले, त्याचे घर आगीत पेटले, पेटले का होय क्रियापद, त्याचा मूळ शब्द काय आहे पेट, पेट का झालं, हा. मग कायले धातू साधित म्हणते, क्रियापदाच्या मूळ शब्द बे डुकरे हो, क्रियापदाच्या मूळ शब्दाला प्रत्यय लावून, का लावून, क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दाला, अपुरी दाखवली पाहिजे, सगळ्यात महत्वाचा शब्द आहे धातू साधिताच्या डेफिनेशन मधला. क्रियापदाच्या मूळ शब्दाला प्रत्यय लावून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दाला का म्हणतात, का म्हणतात. मग आता लक्ष द्या, पेटणारी ज्योत, ठीक आहे, अंधार दूर करते, पेटणारी ज्योत, ज्योत का होय बे, याले का लागलं पेटले, का लागलं नारी. आता पहा, पेट या मूळ शब्दाला इथं नारी प्रत्यय लागलं, आणि इथं का प्रत्यय लागलं, हे डुकरेव इथं का लागलं ले, हे प्रत्यय होय, थे प्रत्यय होय. पण क्रियापदाच्या मूळ शब्दाले प्रत्यय लावून क्रिया अपुरी का म्हणलं, क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दाला का म्हणतात धातू. मग हे अपुरी दाखवत आहे, आणि त्याचे घर आगीत पेटले, हे का करताय क्रिया पूर्ण करताय. म्हणून क्रियापदाची दुसरी डेफिनेशन झाली, क्रियापदाच्या मूळ शब्दाला प्रत्यय लावून एखादा शब्द क्रिया पूर्ण करत असेल तर त्याला क्रियापद म्हणतात, आणि अपुरी दाखवत असेल त्याला का म्हणतात धातू साधित. समजलं का ए भाऊ. मग धातू साधिताची डेफिनेशन विचारते, बोमला साधित म्हणजे बँडेज, ठीक आहे, साधित म्हणजे बँडेज. मग मागून उकसला, त्याला बँडेज केलं, फेन काढाले, का झालं तो साधित, ठीक आहे. आता मी सूद आहे, चिकना चोपडा आहे, याला म्हणते सिद्ध, बँडेज लावलं साधित. मागून लागू का कुठून लागू, बँडेज कुठूनही लागू शकते, इकडून उकसला इकडून लावण, इकडून उकसला फेनकाडाकडून उकसला फेनकाडाला लावण, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, जमन, अबे जमन का बोमला, मग का म्हटलं क्रियापदाच्या, बोमला क्रियापदाच्या मूळ शब्दाला, अबे क्रियापदाच्या मूळ शब्दाला, क्रियापदाच्या मूळ शब्दाला, हे बयाडाची भरती, क्रियापदाच्या मूळ शब्दाला धातू म्हणतात, का म्हणतात, हा ठीक आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापदाच्या मूळ शब्दाला प्रत्यय लावून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दाला धातू साधिते किंवा कृदंते म्हणतात, ठीक आहे. आणि क्रियापदाच्या मूळ शब्दाला, क्रियापदाच्या मूळ शब्दाला प्रत्यय लावला आणि क्रिया का दाखवत आहे
पूर्ण दाखवता येतं त्याला म्हणते क्रियापद. मग क्रियापदाचे 2 डेफिनेशन. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. दुसरं कायला क्रियापदाच्या मूळ शब्दाला प्रत्यय लावून क्रिया पूर्ण दाखवणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणतात. जमन जमन काही प्रॉब्लेम. मग आता लक्ष द्या बे, आमच्या गावची नदी पूर्वेकडे वाहते 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 का झालं क्रियापद. वाह का झालं धातू. आणि वाहणारी नदी का म्हटलं वाहणारी नदी. ठीक आहे, वाहणाऱ्या नदीतील पाणी स्वच्छ असते. नदी कशी बे ना. आता लक्ष द्या, या नामाबद्दल हा शब्द माहिती सांगते आणि हा शब्द वाह या धातूपासून झाला म्हणून याले म्हणते ए. मग नदीबद्दल माहिती सांगते ह्या काय अबे ह्या शब्द काय विशेष. नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द विशेषण. पण कोणतं विशेषण आहे तर धातूपासून तयार झालं याले म्हणते धातू साधित विशेषण. समजलं का अबे समजलं का. पहिले ते काय आहे तर विशेषण आहे. कायच्यापासून तयार झालं धातूपासून. ठीक आहे, तर त्याला म्हणते मग धातू साधित विशेषण. आता शिकलो मागच्या चॅप्टरमध्ये अबे शिकलो का नाही. ठीक आहे, मग आता लक्ष द्या ए तिसरं. ठीक आहे तेच. ठीक आहे, टायटॅनिक जहाज समुद्रात बुडाले. बुडाले का झालं क्रियापद. याचा बुड का झाला धातू. मी जहाज बुडताना पाहिले. बुडताना का लागले तांना प्रत्यय. ठीक आहे, मग ए कसे जहाज पाहिले ए क्रियापदाला विचारा कसे जहाज पाहिले बुडताना. क्रियापदाबद्दल माहिती सांगते तर ह्या शब्द क्रिया अपुरी दाखवता याले का म्हणते धातू साधित. मग ते क्रियापदाबद्दल माहिती सांगते मग त्याला म्हणते धातू साधित क्रिया विशेषण अव्यय. समजलं का. क्रियापदाबद्दल माहिती सांगितलं क्रिया विशेषण अव्यय. नामाबद्दल माहिती सांगितलं विशेषण. समजलं का अबे समजलं का. मग डेफिनेशन पाहिले आपण. ठीक आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. याची दुसरी डेफिनेशन का पाहिली क्रियापदाच्या मूळ शब्दाला ए डुकऱ्या लक्ष दे ए डोंबडे इकडे पाय चोट्टे. क्रियापदाच्या मूळ शब्दाला प्रत्यय लावून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दाला का म्हणतात. तुम्हाला नाही म्हणलं त्या कॅमेऱ्यात आहे त्या पोटील म्हणलं. ठीक आहे, मग तुम्ही काही माझ्याकडे पाहू नका. ठीक आहे, मग तू मागं का पाहून राहिली नीतू ते कॅमेऱ्यात आहे. ठीक आहे, मग क्रियापदाच्या मूळ शब्दाला का म्हणतात धातू. धातू साधिते किंवा क्रियापदे कृदंती. क्रियापदाच्या मूळ शब्दाला प्रत्यय लावून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दाला. अपुरी पूर्ण करणार नाही. पूर्ण केलीत का होते तो क्रियापद. बस जमलं मग झालं. त्याचे घर आगीत जयाले. जयाले का होय जयाले का होय जळणारे लाकूड ओले आहे. ए लाकूड कसे. आता हे क्रियापद झालं. जय हे धातू झालं. लाकूड कसे अबे लाकूड कसे लाकूड कसे जळणार. नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द आहे तो कोणता कोणता जळणारे. जळणारे का झालं मग विशेषण. जळणारं का झालं विशेषण. पण कोणतं विशेषण मग ती विचारते बे. जळणारे लाकूड ओले आहे. जळणाऱ्याच्या खालतं अंडरलाईन देईन. अधोरेखांकित केलेल्या शब्दाची जात होय का म्हणत. लाकूड कसे जळणारे विशेषण आहे पण कायच्यापासून तयार झालं धातूपासून. तर त्याला म्हणायचं धातू साधित विशेषण. समजलं का. हे धातू साधित. माया बाप मले रोज लाता देते. ठीक आहे, चांगला तुडवाले पाहिजे तुले. ठीक आहे, तू कामाचाच आहे. माया बाप मले रोज लाता देतो. देतो का झालं क्रियापद. स्मिता दररोज मला गुलाब देते. देते का झालं क्रियापद. हे क्रियापद हे क्रियापद. आई मला 1 ग्लास पाणी दे. आता हे क्रियापद बी आहे आणि वाक्याचा या शब्दाचा काय धातू बी आहे. अबे धातू आहे ना. धातूसुद्धा कधी कधी क्रियापद म्हणून येऊ शकते. या जगात देणारे हात फार कमी आहे. हात कसे देणारे याला का लागलं नारे. या वाक्यात अर्थ पूर्ण करणारा शब्द कोण आहे. ठीक आहे, देणारे आहे का नाही. क्रियापदाच्या मूळ शब्दाला प्रत्यय लागला पण तो नामाबद्दल माहिती सांगते म्हणून त्याला म्हणते. ठीक आहे, त्याला म्हणते धातू साधित विशेषण. समजलं का. अबे हात या नामाबद्दल माहिती. कोणते हात देणारे. कोणते हात देणारे. नामाले प्रश्न विचारा उत्तर भेटलं का पन्नाचं विशेषण. ते जर कायच्यापासून तयार झालं असन. ते जर विशेषण कायच्यापासून तयार झालं असन नामापासून. त्या बहिणं हानुका जोड्यानं धातूपासून तयार झालं असं तर त्याला काय म्हणायचं धातू साधित. जोड्यानंच पण नव्हतं मी बयाडासारखी उत्तर द्यान. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. मग आता पहा धातू साधिताचा वापर. लक्ष द्या बे. धातू साधिताचा वापर वाक्यात. ठीक आहे, धातू कधी नाम म्हणून कधी विशेषण म्हणून
कधी क्रियाविशेषण अव्यय म्हणून सुद्धा होऊ शकतो. आता लक्ष द्या, ज्याला कर नाही त्याला ढर कसली. ठीक आहे, तर ज्याला कर नाही त्याला ढर कसली. तर ढर कसल्या पोट्या राहते, जिले स्वयंपाक गिपाक करता येत नाही तर तिची माय म्हणते हे आमची हिची पोटी ढर कसली आहे, ढगाच्या पोया नाही टाकता येत म्हणजे तिले बेसन करायला लावलं, लंब तिनं केलं म्हणजे आकूड त्या दिवशी. ठीक आहे, तर आकूड लंब बेसन नाही करता येत. अरे लय खतरनाक आहे. अबे हो ना बे, आकूड लंब बेसन करायचं हे नाही समजत ना. ठीक आहे, तिले करायला लावा लंब, तर ते काय नाही का करते माहिती आहे का, तेल टाकते. ठीक आहे, जिरं टाकते. ठीक आहे, कांदा टाकते. मग कांदा टाकल्यावर तिखट मीठ टाकते, मग टोमॅटो टाकते, टोमॅटो होऊ देते आणि हे पट्टी का करते, भांड्यात बेसन ओलं करते. ठीक आहे, आणि बेसन ओलं केलेलं बेसन ठीक आहे कायच्यात टाकते, कढईत टाकलं का ठिकाणी निब्बरवालं बेसन होते. ठीक आहे, तिले माय सांगते लंब कर. आता इले लंबची प्रोसिजर माहीत नाही, मला सांगा लागल का बाई सेम प्रोसिजर फॉलो कर. ठीक आहे, तेल टाक, कांदा टाक. ठीक आहे, कांदा टाकला का तिखट मीठ टाक, टोमॅटो टाक, होऊ दे. मग पाणी टाक, पाण्याला उकळी येऊ दे आणि वरून वर लंब बेसन. ठीक आहे, तर लंब करायचं का आकूड करायचं. ठीक आहे, तर हिनं पाहिलंच नाही राहत ना कधी. पोया नाही भाजतायत काही काही पोटीले, नवीन नवीन रूमवर गेली काही पोया करायची वेळ येते. ठीक आहे, हे पोया गोया लागते. पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया निघते, दुसऱ्यांदा आफ्रिका, तिसऱ्यांदा दक्षिण अमेरिका खंड. ठीक आहे, चौथ्यांदा भारत. ठीक आहे, आणि मग हे पोळी ताव्यावर टाकते आणि ताव्यावर टाकल्यावर एकाच साईडनं भाजते तिले. ठीक आहे, बम भाजते फडक्यानं अशी करू करू, आणि फडक्यानं भाजली का मग बंदी शकून झाली एका साईडनं का दुसऱ्या साईडनं भाजायला गेली का ते भाजतच नाही. आणि बंदी पोळी अशी 2च मिनिटात अशी निब्बर येते. ठीक आहे, घेणं खाणं पोळी होय का भाकर होय हो. ठीक आहे, तर हे अनुभवातून शिकायला भेटते. ठीक आहे, मग पोळी कशी लाटायची, लाटल्यानंतर पोळी ताव्यावर टाकणे. ताव्यावर टाकली का 5 सेकंद राहू द्यायची तिले, 5 सेकंद. तोपर्यंत इकडे बस पोळीचा ठीक आहे कणकीचा गोळा नाही करत ना, घोयाना त्याला दाबत नाही धरून, तोपर्यंत इकडं तिची पलटी मारायची. पलटी मारली का मग दुसऱ्या साईडनं चांगली शिजू द्यायची आणि तिसरी पलटी डायरेक्ट गॅसवर मारायची, डायरेक्ट फुलका फेक तिकडं. ठीक आहे, लगेच. नाही तर मग विचारच येते. ठीक आहे, पोळी लाटाची कशी. ठीक आहे, आणि भाजाची कशी, भाजताच येत नाही. लय पोरी आहे निब्बर पोया. ठीक आहे, पोयाशा तिच्याशा वाकसच राहते. ठीक आहे, ते तुटत नाही. ठीक आहे, तर पोळी पहिल्यांदा ताव्यात टाकली का 5 सेकंद राहू द्यायची, 5 सेकंद. 5 सेकंदात पलटी मारायची दिली. पण दुसऱ्या बाजून बंदी भाजायची चांगली, तिसऱ्या बाजून डायरेक्ट गॅस, डायरेक्ट फुलका. ठीक आहे, तर मला विचारा ना, मी सांगतो ना 8 वर्ष तेच धंदे केले मी. ठीक आहे, स्वयंपाक करून खाल्ला. माझ्या काही टिफिन बिफिन नव्हता, फक्त पुण्यात होता टिफिन, ते ढलढल पाणी. ठीक आहे, मग आता लक्ष द्या, ज्याला कर नाही 101 पदार्थ बनवून खाऊ मी. मसाले वांगे, मसाला भेंडी. ठीक आहे, मसाले भात माझ्या रूमवर पोट्टे पडूनच राहील. मग आता लक्ष द्या, कवा कवा दाबून ने मसाले भात. मी जेवलो का, मी कॉलेजला गेलो का भात गायब. बेसाले भात का माहीत का कुत्र्यानं खाल्ला का गात. ठीक आहे, तर ज्याला कर नाही त्याला डर कसली. कर आणि डर हे धातू आहे, पण ज्याला कर नाही म्हणजे ज्यानं काही केलं नाही त्याला भीती कशाची. तर हे जे कर आणि डर आहे हे धातू आहे, पण वाक्यात नाम म्हणून आले ते याले म्हणते धातू साधित विशेषण. का म्हणते विशेषण म्हणते का बे, धातू साधित का वय नाम. या वाक्यात यायचा वापर धातू साधित. आणि हेच वाक्य परीक्षेत येईल. ना म्हणून आले, मी समुद्रात जहाज बुडताना पाहिले. इचारा क्रियापदाले कसे पाहिले, हे कसे पाहिले जहाज बुडताना. क्रियापदाबद्दल, क्रियापदाले केव्हा, कोठे, कशी आणि किती प्रमाणात यानं जर प्रश्न विचारला, मले अश्विनी काल आरवी नाक्यावर भेटली. ठीक आहे, विचारा केव्हा भेटली, काल. कोठे भेटली, आरवी नाक्यावर. हे का होय. अबे क्रियापदाबद्दल माहिती सांगते. हे का होय, क्रिया विशेषण अव्यय. ठीक आहे, अश्विनी उभ्याने गटागटा पाणी पिते. कशी, उभ्याने. कशी पिते, गटागटा. का होय, हे क्रिया विशेषण अव्यय. पिऊ द्या कशी तिले, मरू द्या उभ्यान पेता पेता. ठीक आहे, मी समुद्रात जहाज बुडताना पाहिले. कसे पाहिले, बुडताना. याचा मूळ शब्द आहे बुड. बुड का आहे, धातू. बुड का आहे, पण हे क्रिया विशेषण अव्यय आहे. काय रे हे, पहिले ओळखलं. हे काय, क्रिया विशेषण अव्यय. कायच्यापासून तयार झालं, धातूपासून. तर त्याला म्हणते धातू साधित क्रिया विशेषण.
म्हणून धातू साधिताचा वापर वाक्यात कधी नाम म्हणून, कधी विशेषण म्हणून, कधी क्रियाविशेषण अव्यय म्हणून. आता इकडलं या, आमच्या घरात खाणारी माणसे पुष्कळ आहे. चांगलं 40 जणांचं कुटुंब आहे. ठीक आहे, अदली भऱ्याचा भातच मांडा लागते, 2 अदल्याचा. ठीक आहे, खा. ठीक आहे, भाकरी लाटा लागते, भाकरी करा लागते ना, थापा लागते ना 4 पायल्याच्या. ठीक आहे, एवढे 40 लोक जेवायचे म्हणजे. ठीक आहे, आमच्या घरात खाणारी माणसे पुष्कळ आहे. माणसे कशी खाणारी, माणसे कशी, त्या नामाबद्दल माहिती सांगते हा शब्द. ह्या शब्दाचा मूळ शब्द आहे खा. खा आहे धातू, त्याला म्हणते हे विशेषण आहे. तर कोणतं विशेषण, धातूपासून तयार झालं, याला म्हणते धातू साधित विशेषण. नामाबद्दल माहिती सांगते, पहिले जात ओळखून घ्यायची का, हे विशेषण आहे. कायच्यापासून तयार झालं, तर धातूपासून, तर त्याला म्हणायचं धातू साधित विशेषण. हे समजलं का? हे भाऊ हे समजलं का? काही कोणाला प्रॉब्लेम? जमन? ठीक आहे, मग हसणाऱ्यांकडे सर्वांचे लक्ष असते. ठीक आहे, याचा ए कर्ता कसा ओळखावा, ए वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म म्हणून येण्याचा अधिकार फक्त आणि फक्त नामाला असते. का म्हटलं, वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म म्हणून येण्याचा अधिकार कोणाला राहील, नामाला राहील. नामाला राहील. वाक्यात कर्ता आणि कर्म म्हणून येण्याचा अधिकार कोणाला राहील, नामाला राहील. तर याले प्रश्न विचारा, याचा मूळ शब्द असतेचा मूळ शब्द अस. ठीक आहे, क्रियापदाच्या मूळ शब्दाले नारा प्रत्यय लावून कोण आणि काय न प्रश्न विचारलात, काय भेटन, करता. ए हसणाऱ्याकडे सर्वांचे लक्ष असते, त्याचे पिवे पिवे धातू दिसते मग. ठीक आहे, कोलगेट. ठीक आहे, मग असणारा कोण. ठीक आहे, ए सर्वांचे लक्ष असणारा कोण. ठीक आहे, किंवा कोणाकडे असते, हसणाऱ्याकडे. हे वाक्यात का झालं, नाम. त्याचा मूळ शब्द काय, हस. तर याले म्हणते धातू साधित नाम. समजलं का? धातूपासून नाम तयार झालं, नाम पण ना. धातू साधितापासून विशेषण तयार झालं, तर धातू साधित विशेषण. तो शब्द जर क्रियापदाबद्दल माहिती सांगत आहे, तर तो आहे क्रियाविशेषण अव्यय. पण तो धातूपासून तयार झाला, त्याला म्हणते धातू साधित क्रियाविशेषण अव्यय. काही प्रॉब्लेम? हे भाऊ काही प्रॉब्लेम? जमन का मग? अजी जमन का? मग आता लक्ष द्या. मग आता इकडे लक्ष द्या. आता अवकातीवर येणार आहे आपण. ज्याले वाक्यात कर्ता आणि कर्म ओळखता येत नाही, त्याले प्रयोग अजिबात भेंडबी समजणार नाही. प्रयोगात नुसते प्रयोग करा लागते. पण आपल्या पोट्याले आपण एकही प्रयोग न करता डायरेक्ट वाक्य ओळखायला लावतो. राम रावणाला मारतो, प्रयोगाचा प्रकार ओळखा म्हणते आयोग. अजिबात प्रयोग योग काही करायचे नाही, नो प्रयोग. प्रयोगाचं नाव प्रयोग काऊन आहे, वारंवार प्रयोग करावं लागते. H2SO4 मध्ये जर ठीक आहे, H2SO4 मध्ये जर HCl टाकलं तर का होईल, स्फोट होईल. ठीक आहे, कसं तर टाकून पहा. ठीक आहे, तर प्रयोग करा. तर नुसते प्रयोग करावं लागते प्रयोगात. अजिबात, पण मी सांगेन अजिबात प्रयोग करायचे. आपण बिना प्रयोगनं रिझल्ट देत असतो. काय म्हणलं, आपले बिना प्रयोगनं रिझल्ट असते, डायरेक्ट नो प्रयोग. मी पहिले सांगून देतो, याचं उत्तर हे आहे. कसं सांगितलं सर, आम खा गुटल्या मत घेईन. आपल्याला आयोग विचारणार आहे का, कसं काढलं तुम्ही सांगा, नाही सांगत साल्या. उत्तर बरोबर आहे ना? हां, तिसरा ऑप्शन आहे, म्हणजे मार्क. ठीक आहे, कुठून आलं, का आलं, का लेनदेन आहे. ठीक आहे, उत्तर बरोबर आलं, संपला विषय. आपलं मोठं प्रयोग या चॅप्टरमध्ये त्याचे मार्कच जाणार नाही. चालेल, कचकनच वैकन. पण कसं वैकन, प्रयोग वैकाचे आहे, तर तुम्हाला वाक्यातला कर्ता आणि कर्म ओळखता आला पाहिजे. का ओळखता आला पाहिजे? हां, ह्या 2 गोष्टी जर ओळखता नाही आल्या तर तुया डोंगा डुबला. आणि पुस्तक नाही सांगत, पुस्तक का भेंड सांगते. ठीक आहे, सब आपण बताएंगे इजी. ठीक आहे, मग आता लक्ष द्या रे. वाक्यात सगळ्यात पहिले वाक्यातला का शोधाचा, का शोधाचा, करता. मग वाक्यातला करता, लय पोट्याले करता नाही शोधता येत. क्रियापदाचा मूळ शब्द घ्यायचा, त्याला काय म्हणते, हा धातू. क्रियापदा, वाक्यातल्या क्रियापदाचा मूळ शब्द घ्यायचा आणि त्याला नारा प्रत्यय लावायचा. का लावायचा, बोमला का लावायचा, आणि त्याला कोण आणि काय ना काय विचारायचा प्रश्न. काय विचारायचा, हा. मग डुकरेवर लक्ष द्या, लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. ठीक आहे, रामाने रावणाला रावणाला मारले. मारलेचा मूळ शब्द काय, मार. याले प्रत्यय लावा नारा, मार नारा. आणि याले कोण आणि काय ना प्रश्नाच्या, मारणारा कोण, काय काय करता. ठीक आहे, कराय सर क्रिकेट खेळतात, खेळणारे कोण, कावय. ठीक आहे, समजलं का? करता ओळखायचा आहे वाक्यातला. व्हेरी पांचट.
क्रियापदाच्या मूळ शब्दाला नारा प्रत्यय लावावा आणि कोण आणि काय नाही प्रश्न. कोणचं उत्तर नाही भेटलं तर काय नाही विचारा डुकरे हो. ठीक आहे, कोण आणि काय नाही प्रश्न विचारा. मिळणारे उत्तर का असते अबे का असते. मग 3 स्टेप करायच्या. कर्ता शोधाचा आहे किती स्टेप बे डुकरे हो. कर्ता शोधाचा स्टेप किती 3. कर्ता शोधाचा स्टेप किती कर्ता शोधाचा स्टेप किती. ठीक आहे, मग क्रियापदाच्या मूळ शब्दाला. ठीक आहे, पहिली स्टेप क्रियापदाच्या मूळ शब्दाला म्हणजे धातूला का लावायचं नारा प्रत्यय. ठीक आहे, व त्याला कोणाने काय नाही प्रश्न विचारावं. मिळणारे जे उत्तर राहील त्याला का म्हणायचं कर्ता. फेरी 5 जमन का अजी जमन का. मग पाहता मला बासुंदी आवडते. हेच उदाहरण येईन परीक्षेत दुसरं येणार नाही. ट्रस्ट मी. तुम्हाला दुसरा इलाज बी नाही माझ्यावर विश्वास ठेवल्याशिवाय. फक्त बासुंदीच्या जागी कवा कवा गुलाबजाम होईन कवा कवा बुंदीचे लाडू येईन. तर काही बी येऊ द्या का प्रॉब्लेम आहे. मग मला बासुंदी आवडते. आवडतेचा मूळ शब्द आवड. आवडणारी कोण पंचफुला हाय का वाक्यात. आवडणारी कोण उत्तर नाही येत. उत्तर नाही येत लिहि जाणो का. चोट्यो वाक्यात येणारा पहिला शब्द हा कर्ता नसतो. ठीक आहे, पहिला शब्द कर्ता नसतो डुकरे हो. इट इज डिपेंड अपॉन सेंटेन्स. तो कुठेही घुसाडून असू शकते. पद्धत हेच आहे. क्रियापदाच्या मूळ शब्दाला का लावायचं नारा आणि कोण आणि काय ना काय विचारायचं प्रश्न. मग मग आवडणारा कोण मला नाही. आवडणारी मग काय बासुंदी. या वाक्यात बासुंदी कर्ता आहे. सर कर्म कुठं आहे. कर्मच नाही या वाक्यात. हे वाक्य काय अकर्म. काही क्रियापद काही क्रियापद कधीच कर्म घेऊन येत नाही. का म्हटलं काही क्रियापद कधीच कर्म. जसं आवड क्रियापद आहे क्रियापद आहे ज्या वाक्यात येईन त्या वाक्यात कर्म राहणारच नाही. ते वाक्य अकर्मक राहील. ठीक आहे, मला तू आवडते. आवडणारी कोण तू. ठीक आहे, आवडणारी कोण तू. ठीक आहे, तो असं आहे ना. मग रामाने रावणाला मारले. मारणारा कोण राम. ठीक आहे, मारणारा कोण राम. मग राजाला मुकुट शोभतो. ठीक आहे, क्रियापदाचा मूळ शब्द घ्यायचा कोणता शोभ. याले प्रत्यय लावायचा. शोभणारा कोण राजा. लीन डुकरे तू करता तुले घालतो चुलीत. ह्या करता होय का नाही. शोभणारा कोणचं उत्तर येत नाही. शोभणारं काय मुकुट. राजाच्या डोक्यात मुकुट शोभत आहे. राजाला मुकुट शोभतो. शोभणारं काय मुकुट. मुकुट का होय भाऊ बरोबर होय जा. परीक्षेत प्रश्न येईल राजाला मुकुट शोभतो. वर दिलेल्या वाक्यातील कर्ता शोधा. ठीक आहे, तर काय अबे काय मुकुट. ठीक आहे, मग नाही तर बस याले करता करजा आणि याले कर्म करजा. आपल्या बापाचीच खेती आहे. ठीक आहे, असं काही करायचं नाही. जमन का अजी जमन का. मला बऱ्याच दिवसांनी गोल्डी दिसली. कोण दिसली कोण दिसली कोण दिसली गोल्डी. गोल्डी माया. ठीक आहे, बाहेर राज्यात राहे. आमच्या गावात पाहुणे म्हणून ये. ठीक आहे, का म्हणून ये. माझ्या गावात पाहुणी म्हणून ये. मग मी फर्स्ट इयरले सेकंड इयरले असन कवा असन फर्स्ट इयरलेच होतं बहुतेक. तर मी दुकानात होतो. तर मग आता उन्हाळ्यात ठीक आहे कॉलेज गिलेज संपलं का दुकानात राहा लागे. थे ये तर तिचा ठीक आहे काकाचा असा पांठीला होता. त्याच्यात त्या पांठील्यात येऊन बसे. मग आता मी बदमाशच होतो. ठीक आहे, मग ते माझ्याकडे पाहे मी तिच्याकडे पाहू. ठीक आहे, मग ते माझ्या दुकानात आहे. ठीक आहे, कधी चॉकलेट घेऊन जाय कधी बिस्किट घेऊन जाय. पण मी 2-4 जास्त नाही देऊ तिले. मग ते एक दिवस माझ्या दुकानात आली आणि म्हणे 5 रुपये की अजवाईन दो. मला सालं समजलंच नाही हे अजवाईन का होय. मग ते म्हणलं क्या होना अजवाईन होना बोले. अजवाईन. मग म्या तिले का नाही राय दाखवली. राय हे नाही आहे बोले. मग तिले ऊद दाखवला. हे बी नाही आहे म्हणे. मग म्या तिले जिरं दाखवलं. ऐसही राहते आहे म्हणे. मग म्या तिले सोप दाखवली. तर म्हणे ये भी नाही बोले लेकिन सोप के साथ खाते बोले. मग तिले म्या ओवा दाखवला.
हाँ यही है बोले. आता असं सांगणं म्हणलं ओवा पाहिजे. आता ते होती एमपीतली. ठीक आहे. आता तिले काही ओवा माहीत नसन. ते म्हणे अजवाईन हो ना. दिलं भाऊ अजवाईन आणि बांधून दिल्यावर स्माईल करत चालली गेली. मग तिथं बसेन तिथून माझ्याकडं पाय. मग दुसऱ्या दिवशी मी कुठंतरी चाललो होतो. माझ्या जलवाच होता. माझ्यापाशी ते फ्रीडम गिडम होती तेव्हा. ठीक आहे. आणि एक पोट्ट आलं. दादा म्हणे गोल्डीन तुझा नंबर मागितला म्हणे. चा माय म्हणलं डायरेक्ट नंबर. ठीक आहे. माझा आनंद गगनात मावेन असा झाला. आणि मग म्या ठीक आहे एका कागदावर लिहून नंबर दिला. माझ्यापाशी तो मोबाईल होता सॅमसंगचा असा फ्लिपवाला. ठीक आहे. तर लक्ष द्या रे. मग त्याच्यानंतर मोबाईल होता. मोबाईल ठीक आहे. तेव्हा मी बैलजोडीवरचे पेरणी यंत्र इकून. ठीक आहे. बैलजोडीवरचे पेरणी यंत्र त्याले बियाणं बी थेच टाकते आणि खत बी थेच टाकते. ठीक आहे. तर ते इको मी दूरपर्यंत इकायला नेऊ. मग त्याच्यासाठी या गावात त्या गावात हिंडो कास्तकाराला. ठीक आहे. दाखव असं यंत्र आहे. बाया नाही लागत. पेराच्या 4 बाया वाजते बरोबर पद्धतशीर बियाणं पडते अंक ढंक. ठीक आहे. मग आमच्या जवळच्या गावले यंत्र घेऊन गेलो. मग तिथंच मुक्काम केला. बहिणीचं नवीन लग्न झालं होतं. ठीक आहे. मग तिच्या घरी मुक्काम केला. आणि सकाळी मी गेलो संडासात. ठीक आहे. तर तिनं फोन नाही करावं त्याच वेळेस मी मोबाईल लावला होता चार्जिंगवर. ठीक आहे. तो उचलला माझ्या जवळनं फोन. बस जवळनं उचलला. हां बोला ना. हाँ नितेश बोल रहे बोले. हाँ 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 बोलो. ठीक है. मैं आपको बहुत चाहती हूँ बोले. ठीक आहे. अच्छा. मग तिनं सुरू केलं. हे बोले हो लावे. मस्त 15 मिनिट बोलले. माझ्या ब्रश गीत झाला. त्याने सांगितलंच नाही बोले. आणि मग चहा घ्या माझ्या हातात दिल्यावर जे हसायला लागले. मी म्हणले हसून काऊन राहिले. मस्त बोलले. ठीक आहे. आप कब आओगे. ठीक आहे. मुझे आपसे मिलना है. हाँ मिलूंगा ना अभी कल आराम है. ठीक आहे. मस्त बोलून घेतलं जवळनं. ठीक आहे. आणि जे माई मजा घेतली मग तर तवापासून गोल्डी मला चांगलीच लक्षात आहे. ठीक आहे. तर आता गोल्डीचं लग्न झालं असं. ठीक आहे. ठीक आहे. तू ओळखते. तर आता लक्ष द्या. ठीक आहे. तर तिले सांगतो किस्सा. ठीक आहे. तर मला बऱ्याच दिवसांनी गोल्डी दिसली. ठीक आहे. तर आता लक्ष द्या रे. ठीक आहे. लक्ष द्या. बऱ्याच दिवसांनी गोल्डी मला दिसली. मग दिसणारी कोण. ठीक आहे. माझ्या आयुष्यात जे लोक आले त्याला फेमस करून देत असतो मी. ठीक आहे. उगाच कायले त्याचं आपल्या उरावर ठेवायचं. ठीक आहे. फेमस. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. आता लक्ष द्या. मग लक्ष द्या रे. लक्ष द्या. क्रियापदाच्या मूळ शब्दाले कसा ओळखायचा करता. क्रियापदाच्या मूळ शब्दाला नारा प्रत्यय लावून कोणाने काय नाही तर लिही जा. ठीक आहे. केव्हा दिसली बऱ्याच दिवसाने करता. तुला चुलीतच टाकतो साल्या. ठीक आहे. बऱ्याच दिवस केव्हा दिसली बऱ्याच दिवसांनी. हे काय क्रियापदाले केव्हा कोठे कशी आणि किती प्रमाणात प्रश्न विचारला उत्तर भेटते. क्रियाविशेषण अव्यय. मग हे का होय हे वय क्रियाविशेषण अव्यय. हे वय वाक्यातला करता. ओळखतेन का अजी करता ओळखतेन का. मला चंद्र दिसला. दिसणारा कोण चंद्र. चंद्र करता आहे. समजलं का. करता बरोबर ओळखायचा भाऊ. परीक्षेत येते. अश्विनीने मला पत्र लिहिले. ठीक आहे. याचा मूळ शब्द लिहिणारी कोण अश्विनी. आता लक्ष द्या. वाक्यातला डुकरे हो वाक्यातलं कर्म कसं ओळखावं. तर पुस्तक म्हणते कर्त्याच्या क्रियेचा ओघ ज्याच्याकडं असन त्याला कर्म म्हणावे. तर चोट्टे हो आमचा ओघ आम्हाला माहित नाही. तर तुम्ही म्हणता का कर्ताचा ओघ होय का. ठीक आहे. आमचा तो डोंगा डुबते MPSC करता. हे म्हणते कर्त्याच्या क्रियेचा ओघ ज्याच्यावर आहे त्याला कर्म म्हणा. भेंड समजते का बे तुम्हाला ओघ न फोग. ठीक आहे. मला विचारा ना तुम्हाला कर्म ओळखता येईल तर. ते नड्डी पिसकून मारते ते. लक्ष द्या का करायचं. मग लिहिणार सगळ्यात पहिले कर्ता ओळखायचा. लिहिणारी कोण अश्विनी. आता लक्ष द्या.
आता डायरेक्ट क्रियापदाला प्रश्न विचारला तुम्ही, कोणाला आणि काय, ते खड्ड्यात घाला, खड्ड्यात घाला, ते ओक फोक त्यानं ओळखता नाही येत. डायरेक्ट क्रियापदाले काही प्रत्यय नाही लावायचा, क्रियापदाले प्रश्न विचारायचा, कोणाला आणि काय. यानं प्रश्न विचारला का कर्म भेटते. का भेटते बे, का भेटते बे डुकरे हो. क्रियापदाले प्रश्न विचारा, कोणाला आणि काय, का भेटन कर्म. एकच कर्म आलं तर त्याला सकर्मक म्हणते, दोन कर्म आलं त्याला द्विकर्मक वाक्य म्हणते. का म्हणते. मग आता लक्ष द्या, लिहिणारी कोण, लिहिणारी कोण, ठीक आहे, हे लिहिणारी कोण अश्विनी. मग लक्ष द्या, लिहिणारी कोण, मग कोणा विचारा, कोणाला लिहिले, अबे कोणाला लिहिले, काय लिहिले, कर्म किती आहे, दोन. याले म्हणते द्विकर्मक वाक्य. किती कर्म, किती कर्म, एक कर्म आलं सकर्म, दोन कर्म आलं. करता कसा ओळखायचा, क्रियापदाच्या मूळ शब्दाला नारा प्रत्यय लावून कोण आणि काय ने प्रश्न विचारायचा. का भेटन, का भेटन, कर्म कसं ओळखावं, क्रियापदा डायरेक्ट क्रियापदाला काय प्रत्यय, डायरेक्ट क्रियापदाला कोणाला आणि काय ने प्रश्न विचारा. दोघांचंही उत्तर भेटलं, दोन कर्म आहे. एकाचंच उत्तर भेटलं, एक कर्म आहे. आता लक्ष द्या, पोपट पेरू खातो, पोपट पेरू खातो, खाणारा कोण, पोपट. का झालं, करता. मग काय खातो विचारा, काय खातो, पेरू. का वय, का वय, समजलं का. तो इथे एक कर्म आहे, या वाक्यात किती कर्म आहे. कर्म कसं ओळखता येईल, जमन का चोट्टे हो, मला बासुंदी आवडते, झालं हे झालं, ठीक आहे. मग जमन का, मग कोणत्याही वाक्यातला करता ओळखता आला पाहिजे. ओळखता येईल का, मग ओळखता येईल का डुकरे हो. मग हे असे प्रश्न परीक्षेत वाक्य देते. बाभईच्या काटेदार फांद्यांनी बंडी शिगोशिग भरली होती, वाक्यातला करता ओळखा. भरली असणारी काय, बंडी. का वय वाक्यातला करता, बंडी. भरली असणारी कोण किंवा काय, बंडी. मग आमच्या वर्गातील विद्यार्थी प्रामाणिक आहेचा मूळ शब्द अस आहे. क्रियापदाचा मूळ शब्द काय आहे, आहे या शब्दाचा मूळ शब्द काय, अस. ठीक आहे, काय अस. मग असणारे असणारे कोण, विद्यार्थी. या वाक्यातला करता काय, विद्यार्थी. कुठे भी येऊ शकते. काल बाल्याच्या बाबांनी बाजारातून बोकड्याचे मटण आणले. आणू द्या बोकड्याचे मटण. काल बाल्याच्या बाबांनी बाजारातून बोकड्याचे मटण आणले. विचारा मग याचा मूळ शब्द. आणणारे, आणणारे कोण, बाबा. बाबा आणणारे कोण. मग मग विचारा काय आणले, काय आणले, मटण. मटण का झालं, कर्म. मटण का झालं, काय आणले, मटण. ठीक आहे, आणणारे कोण, बाबा. बाबा का झालं, बाबा का झालं. मग करता कसा ओळखावा, बोमला. क्रियापदाच्या मूळ शब्दाला नारा प्रत्यय लावून कोण आणि काय ने प्रश्न विचारावा. का भेटते, का भेटते, करता. जमन. क्रियापदाचा क्रियेचा कर्त्याच्या क्रियेचा ओघ जिकडं असतो त्याला कर्म म्हणावं म्हणते. तुम्हाला का भेट समजते कर्मन फर्म. ठीक आहे का. मग का करायचं, डायरेक्ट क्रियापदाला प्रश्न विचारायचा. कोण्या शब्दानं, दोन. कोणते दोन शब्द, कोणाला आणि काय. कोणाला आणि काय, कोणाला आणि काय न प्रश्न विचारला. का भेटन, कर्म. का भेटन, हे दोन गोष्टी ओळखता आल्या पाहिजे. मग कर्म कसे ओळखावे आताच सांगितलं. ठीक आहे. चिवने प्रेमपत्र लिहिले. लिहिणारी कोण, चिव. चिव का झाली. मग कोणाला लिहिले, कोणाला लिहिले, उत्तर नाही भेटत. काय लिहिले, प्रेमपत्र. मग प्रेमपत्र का आहे, कर्म. कोणालाच उत्तर नाही. लिहा ना, विचारा कोणाला लिहिले. तिथं जर असतं चिवने, चिवने सतीशला प्रेमपत्र लिहिले. कोणाला लिहिले, सतीशला. तर सतीश बी एक कर्म झालं असतं. समजलं का. मग दोन कर्म आले त्याला काय म्हणते, द्विकर्म. एक कर्म आलं त्याला म्हणते सकर्म. हे बा, चिवने समीरला प्रेमपत्र लिहिले. सर आताच तर सतीश होता जी, समीर कवा आला, ह्या नवीन आला. ठीक आहे. तर आता लक्ष द्या बे. जर तुम्ही लक्ष द्या, जर तुम्ही काय म्हटलं, जर तुम्ही कोणाला ना प्रश्न विचारलं, कोणाला ना, त्याचं उत्तर सजीव प्राणी भेटते. का भेटते,
आणि त्याले म्हणते मग अप्रत्यक्ष कर्म. आणि काय ना प्रश्न विचारला निर्जीव वस्तू भेटते बे, काय नाही विचारला निर्जीव वस्तू, त्याले म्हणते प्रत्यक्ष कर्म. उलट लक्षात ठेवायचं. शक्तिमान कसं लक्षात ठेवायचं? शक्तिमान उलट. निर्जीव हे दोन कर्म आलेत, एक सजीवीन एक निर्जीवीन. दोन कर्म आलेत, एक सजीवीन एक निर्जीवीन. सजीवाले म्हणायचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर्म आणि निर्जीवाले म्हणायचं प्रत्यक्ष कर्म. दोन कर्म आले का, एक सजीव कर्म येईल एक निर्जीवीन. मग पहा चिवने समीरला प्रेमपत्र लिहिले. लिहिणारी कोण? चिव करता वय. कोणाला लिहित आहे? समीर. समीर मेला आहे पण पत्र जिवंत आहे. हां समीर जिवंत आहे ना, मग हे सजीव. याले म्हणायचं अप्रत्यक्ष कर्म, याले म्हणायचं जमन. असं बी विचारते वर दिलेल्या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म वैखा वैखता येईन का? दोन कर्म आले, हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हा विषय दोन कर्म आल्यावरच येईन. छोटे एक कर्म आल्यावर येणार नाही. दोन कर्म आले त्याच्यातला प्रत्यक्ष कर्म कोणता? सजीववाला. हा प्रत्यक्ष कर्म कोणता? निर्जीववाला. आणि सजीव असेल तर त्याला म्हणायचं अप्रत्यक्ष कर्म. कोणाला न प्रश्न विचारला नेहमी सजीव प्राणी उत्तर भेटते. सजीव प्राणी असते अप्रत्यक्ष कर्म. काय न प्रश्न विचारला निर्जीव वस्तू भेटते त्याला म्हणायचं प्रत्यक्ष कर्म. जमन जमन काय प्रॉब्लेम? सजीवाले अप्रत्यक्ष आणि निर्जीवाले दोन कर्म आलं, ते एक सजीवीन एक निर्जीवीन. हे ठरलं आहे. जमन का मग? अजी जमन का मग? काय प्रॉब्लेम? उद्या पाहू आपण क्रियापदाचे प्रकार. ठीक आहे, याच्यावरच डिपेंड आहे मग. ठीक आहे, आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.